अहिल्यानगर जामखेड ह्या तालुक्यामध्ये घटना घडती. घटना म्हणजे अतिशय भयंकर घडती. एका डी फ्रीजला गॅस रिफिल करताना चक्क फिल्टरचा बार होतो आणि चक्क हाताचे फोड येतात, अंगाला इजा वगैरे होती, चेहऱ्याला खूप सारं इजा होती. ह्या नेमकी ब्लास्ट कसा झाला जामखेड तालुक्यामध्ये, कसा नाही आणि याचं मूळ कारण काय आहे काय नाही, आपण थेट जामखेडमध्ये गेलेलं. जामखेडमध्ये आपण बघून त्या टेक्निशियनच्या घरी जाऊन जी काही माहिती आहे ती त्याच्यापासून आपण घेतलेली आहे आणि ती तुम्ही आता स्क्रीनवर तुम्ही बघणार आहेत. झूम करून दाखवते इथं. अजून कुठं झालंय? थोडं छाती कसं काय झालंय? हे फ्रीज रिपेअर करताना आता त्यात कोणचा गॅस भरला होता ते माहीत नाही. बरं, मी काय केलं, NRI मधून गॅस सोडला. गॅस सोडला, 2 मिनटं थांबलं, कॅपलरी कट केली आणि कॅपलरी कट केल्यानंतर मग म्हणलं नाही का आता फिल्टर नवीन टाकून द्यावा, कॅपलरी ब्रिजिंग मारून आपला गॅस चढून द्यावा. मी जशी बत्ती चालू केली तसा धडाआड दिशे बार झाला डायरेक्ट कॉम्प्रेशर मधूनच आयल आणि जाळ संघच आला. मग पहिलं रिपेअर कुणी केलं होतं ते पहिलं रिपेअर आता नवीन पोरांनी कुणी केलं असेल ते माहित नाही. आता ती कोणचा गॅस भरला होता पण त्यात हायड्रोकार्बनच गॅस होता. हायड्रोकार्बन का? हा, हायड्रोकार्बन असल्याशिवाय स्फोट होत नाही, कारण तो पेटने घेणारा गॅस आहे ना. तुम्ही जशी काडी लावली तसं त्यांनी स्फोट घेतला. ते हॉटेल मालक ते पिणारे सगळे बाटल्या फुटूस तर पळाले बाहेर. मी एकटाच आतमध्ये रूम मध्ये. ठीक आहे, कारण मी मांडी घालून बसल्यामुळं मला काम करायला ते उठता पळता नाही आलं. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला? मी वयाच्या 10 वर्षापासून काम करतो. वयाच्या 10 वर्षापासून. तरी तुमच्याकडून ही घटना झाली? पहिली घटना माझी. बर. मी ज्याला जी फॉल्ट निघत नाही ती फॉल्ट काढतो. बरं, पण ही पहिली घटना माझ्या आयुष्यात. नाही हात सुद्धा नाही, बोट सगळे फुगलेले. नाही फुगलेले म्हणजे लय हे झाले. डॉक्टर म्हणला चांगलं झालं, डोळे बाहेर नाही पडले. बर. आता मी 2-3 दिवस ॲडमिट होतो. डॉक्टर म्हणला डोळे बाहेर पडले असते तर कामच झालं असतं. ही बघा बोट पण हे का, पुढचे पण, ही सगळे असं म्हणजे अवस्था तर इतकी बेकार झाली. आता मला एक सांगा, फुटल्यानंतर ना तुम्हाला म्हणजे कळत होतं का? म्हणजे नाही ना, बार झाला तर मी म्हणजे दाबल्यासारखा झालो, मला कळालंच नाही काय. बरं. मी फक्त नंतर ती नाकात जाळबीळ गेला माझा श्वास घेताना, नाकातले केस वगैरे जळाले, सगळे जळाले. बरं. नंतर माझ्या तोंडातून धूर आला बाहेर. बरं. नंतर मी थोडं बघितलं, बत्ती बघितली तर बत्ती व्यवस्थित होती ना, बत्ती चालू होती ना काय होती, बत्ती बंद झाली होती. आणि मी मग उठलो आणि डायरेक्ट बाहेर पळालो आणि गवतावर लोळायला चालू केलं, कारण आग भरपूर होत होती. मला एक सांगा, आता हे जे नवीन जे टेक्निशियन आहेत, आता आपल्याला समजा आपण जुनेत मग आपल्याला थोडंफार माहिती त्या नवीन टेक्निशियनला तुम्ही असं काय सांगा की बाबा कामाच्या बाबतीत आता तुमच्यावर ही घटना, मी म्हणतो महाराष्ट्रात कोणावर अशी घटना घडू नये, घडली. कसं असतं, शेवट ज्याला त्याला जीव प्यारा असतो, पण हे आम्हालाच बघितल्यानंतर ना हे वाईट वाटतं. बरोबर. का की जुन्या माणसावर असं झालं, पण आम्हाला सुद्धा नाही वाटत. बरोबर. मला एक सांगा, त्या डीप फ्रीजमध्ये ज्या टायमाला बत्ती पेटवली अशीच आग धरले म्हणजे हा 100% हायड्रोकार्बन 134 आग धरत नाही. आणि R600 पण आग धरतो, थोडा धरतो, जास्त नाही. R600 जो आहे ना गॅस, हा 100% आग धरतो ना. त्याचं कारण असं आहे की माझ्या समोर जी घटना अशी झाली, मी गॅस ज्या टायमाला कट केला आणि थोडंसं आग माझ्या लागलं, असं झपकासारखं झाल्यासारखं झाला होता, झपका होतो ना. हा, तर हे नवीन जे पोर आहेत, मला त्यांना एक सांग नाही बरं का, तुम्ही नंबर बघा, गॅस कोणचा आहे नंबर तर बघा, पण जे तुम्ही शहाणपणा करताल किंवा हे करताल किंवा 1 वर्ष 6 महिन्यात जे पोरं जे शिकलेत ना, त्यांनी हे उत्तम उदाहरण बघावं. उद्या हे जर तुमच्याबरोबर घटना जर झाली ती सोपं, आज यांचे थोडक्यात वाचले, तुम्ही काय वाचू शकत नाही किंवा काही नाही. हायड्रोकार्बन R600 290 नंबर 32 410 हे सगळे गॅस रिक्सी आहेत. तुम्ही ज्या टायमाला तुम्हाला सहज वाटतं आम्ही फिल्टर आणि हे करतो, कॉम्प्रेसर वगैरे करताना फार काळजी घेऊन करा, का की हे जीवाशी खेळणं. तुम्ही बघा ना याचा हात किती हे झालं, हे बघ
बोट कसं फुगलंय सगळं अजून सुद्धा किती फुगलंय सोपं आहे का हे सगळं सुटलेलं होतं एवढं मोठं आता राज्य धरून कमी झालंय. काय नाव तुमचं? माझं शेख बाबा मुलानी. शेख बाबा मुलानी जामखेडमध्ये R12 गॅस निघाला तेव्हापासून मी काम करत होतो. R22 R12 ह्याच्यावर नंतर कोणताच गॅस नव्हता. R22 आणि R12च होता. नंतर ही हायड्रोकार्बन ही सगळे निघले. ह्याच्या आधी हे गॅस नव्हतं तेव्हा मी काम शिकलो. अनिल जावळे नगर. अनिल जावळे बरोबर. दिनेशला मी तुमचं समजा हे करीनच पण नवीन पोराला माझी विनंती बाबा तुम्हाला AC फिटिंग हे ठीक आहे AC फिटिंग पण बेस्ट आहे पण डी फ्रीज 410 नंबर हे गॅस रिक्स आहेत. उत्तम उदाहरण तुम्हाला बघायला हे नगरचे जे काही जे टेक्निशियन आहेत किंवा जे नवीन जुम्मा 4 दिवस करतात ना हे कामं हे त्यांच्यासाठी उत्तम उदाहरण आहे. हे तरी आता थोडंफार झालंय. प्रॉपर कामं जर केले तर काही होणार नाही. जर प्रॉपर कामं जर नाही केले हे तुमच्यावर अशी घटना होईल. त्या टायमाला तुमच्यावर काय होईल हे सांग. तुम्ही आता तो व्हिडिओ तुम्ही आता बघितला असेल. अतिशय भयंकर परिस्थितीमध्ये तो व्यक्ती त्याच्या अंगाला फोड आलेले त्याच्या चेहऱ्याला विजा वगैरे झालेली आहे. हायड्रोकार्बन हा जो गॅस जो आहे हा घातक आहे हे सगळ्याला माहिती आहे पण काही टेक्निशियन त्याच्यावर छेडछाड करतात. फिल्टर जर ब्लॉकेज जर झालं तर आपण त्याकडे पाहत नाही फक्त गॅस त्याच्यामध्ये रिफिल करीत चालतो. पण त्याचा साईड इफेक्ट हा काय होतो की हे पाहिलेला आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. अतिशय भयंकर परिस्थिती त्या टेक्निशियनबरोबर झाली. सुदैवानं याच्यामध्ये जीवितहानी ही झाली नाही किंवा डोळ्याला वगैरे काही इजा झाली नाही. जे नवीन टेक्निशियन याच्यामध्ये काम करतात त्यांना माहिती सुद्धा नसतं की हा R600 290 नंबर 32410 हा गॅस किती हानिकारक आहे आणि याच्यावर आपण जर थोडी छेडछाड जर केली तर आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. नवीन टेक्निशियननी काळजी घ्यायची गरज आहे. एक्सपिरियन्स जर नसेल तर काम करू नका. तुमचा जीव तुम्ही अतिशय धोक्यात घालू नका. जे आज ह्या टेक्निशियन बरं झालं हे उद्या तुमच्यावरही सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळं गॅस भरताना काय त्याची खबरदारी आहे ती घेतली पाहिजे. वॅक्यूम पंप त्याला वॅक्यूम सुद्धा केलं पाहिजे. त्याच्यानंतरनं ज्या टायमाला तुम्ही त्याच्या फिल्टरला ब्रेझिंग मारतात ब्रेझिंग मारल्यानंतरनं साधारणतः 10 ते 15 मिनटं त्याला गार होऊन देणं खूप गरजेचं आहे. फिल्टर ज्या टायमाला तुम्ही जॉईंट मारतात त्या टायमाला तुम्ही लगेच फ्रीज चालू करतात आणि त्याच वेळा तुम्हाला माहिती असेल की कॅपलरीमधून लो प्रेशर जातो गॅस हाय प्रेशर जात नाही. ज्या टायमाला तो प्रेशर कॉम्प्रेसरमधून येतो हा हाय प्रेशर असतो आणि फिल्टर गरम असतं त्या टायमाला सुद्धा बार होण्याचे चान्सेस जास्त असतात. ही जामखेडमध्ये घटना घडली. अनेक टेक्निशियनचा ह्या लाईनमध्ये जीव सुद्धा गेलेला आहे R32 मुळे. तुम्हाला जर तुमचा जीव जर गमवायचा जर नसेल तर काळजी घ्या. 4 दिवस झालेल्या टेक्निशियननी काम करू नये. त्याच्या सिनियर कोणते काम करून घ्या. जर 8 दिवस 15 दिवसात टेक्निशियन कोणी होत नसतं. हा माणूस सांगतो की माझी ह्याला वयाच्या 10 वर्षापासून मी काम करतोय 35 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतोय 30 वर्षाचा सांगतोय पण याच्यावर सुद्धा ही घटना घडती. त्याच्यामुळे AC फ्रीज हे सांभाळून काम करा एवढी सगळ्याला विनंती करतो आणि थांबतो.